मी आपल्याला सांगतो, तुम्ही माझ्या हातात महानगरपालिका द्या, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, तुमचा पालकमंत्री आहे, तिथं मी काय करायचं ते करीन। मी कुठल्याही परिस्थितीत ह्या प्रस्तावित डीपी मध्ये चुकीच्या आरक्षणामुळे पवना नगर मधील कुटुंबाच्यावर अन्याय होऊन देणार नाही। त्यावर योग्य तो पाठपुरावा करून त्यांना न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। मी शब्दाचा पक्का आहे। हा अजित पवारांचा वादा आहे, दादाचा वादा आहे। त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका। तुम्ही माझ्या ह्या 8 लोकांना साथ द्या, तुम्ही तुमचं काम करा। पुढे 5 वर्ष मी ह्या महानगरपालिकेला जे कर्जबाजारी केलं ते कर्जातनं बाहेर काढीन, अजून चांगला विकास करून देईन, सेंट्रलकडनं पैसा आणीन, राज्य सरकारकडनं पैसा आणीन, आपला कर रूपाचा पैसा ह्यांची सांगड घालीन, वेळ पडली तर डीपीसी मधनं पैसा देईन। मी आज राज्याचा अर्थमंत्री आहे, मला ते शक्य आहे। हे सांगण्याच्या करता मी आज रहाटणी, काळेवाडी, माझ्या तापकीर नगर, माझ्या श्रीनगर, माझ्या कोकणे नगर, माझ्या नथे नगर, माझ्या राजवाडी नगर, पवना नगर ह्या परिसरातल्या लोकांना सांगण्याच्या करता आलोय। ही आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची निवडणूक आहे। महाराष्ट्रवादी रे।